नमस्कार, मी प्रकाश चव्हाण आणि आज मी बनवणार आहे लहान मुलांना आवडणार असं एक सुंदर आणि सोपं सँडविच, बनाना चॉकलेट सँडविच. यासाठी आपण पहिला बनाना घेतलेला आहे आणि त्याचे चांगले असे पीसेस करून घेत आहोत. आपण 2 सँडविच बनवणार आहे, त्यासाठी आपण 2 बनाना घेत आहोत. लहान मुलांना काहीतरी वेगळं असं क्रिएटिव्ह फार आवडतं. म्हणजे आपण असं बनवायचं की जेणेकरून काही मुलांना बनाना आवडत नाही, तर आपण त्याच्याबरोबर चॉकलेट टाकतो आहे. मध कोणाला खायला आवडत नाही, तर आपण त्या सँडविचमध्ये किंवा एखादा फ्रँकीजमध्ये आपण अशा गोष्टी टाकल्या की मुलांना कसं वाटतं की ते सँडविच खात आहेत. आतमध्ये काय टाकलं इन्ग्रेडियंट्स त्यांना माहिती नाही, पण ते लोक ते ॲटोमॅटिकली त्यांच्या पोटात जात आहेत. तर त्याबरोबर आपण 2 ब्रेड घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पहिला जो आपण बनाना आपण जो कापलेला आहे तो समतोल लावून घेऊया. त्यानंतर दुसरा थर येणार आहे आपला डेअरी मिल्क चॉकलेट. जास्त असं चॉकलेट टाकण्याची गरज नाही आहे, एक 2 ते 3 पीस. मार्केटमध्ये दुसराही चॉकलेट येतं जे किसून टाकलं जातं, ते स्वीट नसतं, पण हे पण ठीक आहे. लहान मुलांना नॉर्मली डेअरी मिल्क खातात, त्यामुळे हे आपण त्याच्यामध्ये ॲड केलं, फार छान आहे. आणि त्याच्याबरोबर आपण हेल्दी असं चांगला आपला हनी टाकतो आहे, मध टाकतो आपण याच्यामध्ये. ही जी मध आहे ती महाबळेश्वरची आमची ओरिजिनल मध आहे. कोणाला ऑर्डर करायची असेल तर मला मेसेज करा. एकदम शुद्ध मध आहे. पॅक करूया आपण बरोबर एकदम. दुसरी लेअर त्याच्यावरती नॉर्मल ब्रेडची लावूया. इथे बघितलं तुम्ही आपण कुठलंही बटर वापरलेलं नाही ह्याच्यामध्ये, पण आपण बटर आता वापरणार आहोत ते आपल्याला शेकवण्यासाठी. आणि बेसिकली हे ट्राय करा की अमूल बटरच वापरायला. अमूल बटरची जी मिठाची चव आहे ना, ती कुठल्याच बटरला नाही आहे. त्यामुळे शक्यतो ट्राय करा अमूल बटर. आपण एक सँडविच आता टाकूया. बेसिकली एक गोड सँडविच आहे. त्याच्यामध्ये आपण दुसरे फ्रूट्सही वापरू शकतो. बनाना वापरू शकतो, ॲपल वापरू शकतो, पायनॅपल वापरू शकतो, स्ट्रॉबेरीज वापरू शकतो. फार सगळे मिक्स फ्रूट सगळे आपण याच्यामध्ये वापरू शकतो सँडविचेससाठी. चला दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया. बघा किती चांगलं ब्राऊन झालेलं आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला शेकून घ्यायचा. बटर थोडासा ब्रेडमध्ये गेल्यानंतर अजून चांगली टेस्ट येते, तर बटरही चांगलं लावून घ्यायचं. चला आता सँडविच काढून घेऊया आपण. आणि आता बारी येते आपल्याला याला कट करायची. मधूनच एक कट मारतोय. बघू शकता याच्यामध्ये चॉकलेट कसा आपला मस्त मेल्ट झालेला आहे. वाव. आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडा सजू ह्याला. असं ठेवू? असं नाही, असं पण नाही राहणार, असं ठेवूया.
और एक फ्रेश बनाना आपण जे सोलून ठेवलेला आहे आणि ह्यावर आता आपण मारणार आहोत पुन्हा चॉकलेट. आणि आपला झालेला आहे. चला आता आपण पुन्हा हनी टाकूया. ज्या आतमध्ये गोष्टी टाकल्या त्याच बाहेर टाकूया आपण. थँक्यू. सँडविच ऑलमोस्ट झालेला आहे. आता आपण हा सर्व करूया. बघा कसं मस्त दिसतं. चला हे खायला लहान मुलं एकदम मजेशीर खातील. थँक्यू व्हेरी मच माझा व्हिडिओ पाहण्यासाठी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा. उठ. थँक्यू व्हेरी मच. बाय.